तिच्या सोबत तू झांगडगुत्ता केलाय ना, तिला सांभाळ. ती आपली इकडे तिकडे फिरतीये तुझ्या विरोधात, कळलं का तुला? आणि सर्किट हाऊसला गेल्यानंतर याने वेगळीच मागणी तिच्याकडे केली आणि मग नंतर त्यांचा झांगडगुत्ता चालू झाला. तर त्या सर्किट हाऊसलाच याने झांगडगुत्ता गेला बरं का. रॉकेल चोरू चोरू बाबा तुझं आयुष्य गेलंय. कुठं तू का रे गपणा? माणसाला काय म्हणायचं आपण, बाजारू याच्या पलीकडे काय? जो महापुरुषांच्या नावाने जोगवा मागतोय, बाजारू माणूस तो. तर या बाजारू माणसाची ना मला जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी एक नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवे. तर आपण बघतोय गेल्या 2 दिवसापासून जे प्रकरण सोशल मीडियावर गाजते ते म्हणजे अजितदादा पवार यांनी एका ज्या अधिकारी आहेत त्यांना काहीतरी फोन कॉलद्वारे बोललेत आणि त्याच्यानंतर अमोल मिटकरीचं जे काही वक्तव्य होतं ते, त्याच्यानंतर अमोल मिटकरींनी जी काही माफी मागितली ती. तर विषय काय माहिती का, वारंवार हा जो अमोल मिटकरी आहे, हा जो माणूस असं म्हणायला हरकत नाहीये, आणि आपल्या सोयीप्रमाणे मत बदलणारा माणूस, त्याच्या सोयीप्रमाणे तो जो माणूस ठाम राहत नाही ना आपल्या मतावर, मग ते भले त्याचे कुठलेही असू दे, त्या मतावर ठाम राहायला माणसाने पाहिजे नाही का. जो आपल्या स्वतःच्या मतावर ठाम नाहीये ना, तर त्या माणसाला काय म्हणायचं आपण, बाजारू याच्या पलीकडे काय? जो महापुरुषांच्या नावाने जोगवा मागतोय, बाजारू माणूस तो. तर या बाजारू माणसाची ना मला जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी एक कंप्लेंट माझ्याकडे आलेली होती. ती कंप्लेंट अशी होती की एक महिला काहीतरी मदतीसाठी सर्किट हाऊसला गेली होती पुण्यामध्ये, मदत मागण्यासाठी. काय तिच्या मुलाचं ॲडमिशन होतं, काहीतरी होतं असं. आणि सर्किट हाऊसला गेल्यानंतर याने वेगळीच मागणी तिच्याकडे केली आणि मग नंतर त्यांचा झांगडगुत्ता चालू झाला. तर त्या सर्किट हाऊसलाच याने झांगडगुत्ता गेला बरं का. हां, अगदी तारखेसकट मी सांगू शकते, कुठली तारीख, कुठला दिवस त्याच्या सकट सांगू शकते बरं का. तर त्या सर्किट हाऊसलाच याने झांगडगुत्ता केला मटणकरीने, जो वारंवार वाचाळवीर काहीही बरळत राहतो आणि म्हणजे त्याच्या बोलण्याला काय अर्थच नाहीये, काहीच अर्थ नाहीये. नंतर परत माफी मागतोय. हे काय नाही का, रॉकेल चोरू चोरू बाबा तुझं आयुष्य गेलंय. कुठं तू का रे गपणा? तू गप बाबा. ते जिच्या सोबत तू झांगडगुत्ता केलाय ना, तिला सांभाळ. ती आपली इकडे तिकडे फिरतीये तुझ्या विरोधात, कळलं का तुला? हा, आणि तू तिला वेळ दे ना, तर ती दुसऱ्याच्याच गळ्यात लागली पडायला आता. ते बघ कोणी ती अकोल्यावर आलेलं तुझं पार्सल, ते माहिती ना तुला? अकोल्याहून एक पार्सल आहे पुण्यामध्ये आलेलं, पबला जातं ते रात्री दारू पितं, हा पोरांसोबत. ते तुला येऊन नाही का तुझ्या गळ्यात पडतंय सर्किट हाऊसला, तर त्याला सांभाळ जरा. तुझे पार्सल सांभाळ रे अमोल मिटकरी. असले पार्सल घेऊन येतोय आणि ते सांभाळायचं सोडून दुसरे रिकामे धंदे करतोय. ते अकोल्यावरून आलेलं तुझं पार्सल आहे, ते सांभाळ तू. ते आपलं याच्या त्याच्या गळ्यात पडत फिरतंय बरं का. तर तिकडं लक्ष दे जरा आणि उगाच आपलं वाचाळवीरासारखं काही बरळत बसू नकोस. हां, ते काहीही बरळतंय, काहीही भुकतंय, कुणाचे विचार घेत नाहीये, कुणाचे काय नाही, आणि नंतर माफी नामा टाकते. काय तुला काही विचारधारा आहे की नाही बाबा? स्वतःची विचारधारा काय आहे की नाही? मनाला वाटन ते भुकत बसायचं, नंतर परत माफी नामा टाकायचा. अरे याला काय अर्थ आहे का? विदर्भाची इज्जत घालवली तू. लाज वाटते मला सांगायला, आमच्या विदर्भातला आहे होय रे. तर ते असले ते काय आहे ना झांगडगुत्ता तुझा, ते पार्सल आलेलं, ते पार्सलचे ना ते व्हिडिओ वगैरे आलेले आहेत बरं का, दारू पितानाचे तुझ्या पार्सलचे. तर ते बघ बाबा, ते बरंच कुणाच्या गळ्यात जाऊन पडायला लागलं. माझी जी नावकरी ना तिच्या पण गळ्यात जाऊन पडलं ते. म्हणजे माणसांच्या तर पडतंच, पण माझ्या नावकरीच्या पण गळ्यात जाऊन पडलेलं आहे. हां बरं का. तर ते जरा लक्ष दे तू. आणि तिथं कसं माहिती का, ते असं नाही रे करावं उगाच आपलं प्रसिद्धीसाठी. हां, आपल्याला किती फेदोड लागलेला आहे ते बघा हो ना. उठलं की सुटलं, उठलं की भुकलं काहीतरी करायचं, याला अर्थ नाही आहे ना काय. हां, तर आता ते तुझं एक गळचिपी झालेली आहे, जे तू आमच्या देवी देवतांवर गरळ ओकत होता, ती बंद झालेली आहे तू इकडं आल्यापासून. पण आता तुला स्टंटबाजी, तुला प्रसिद्धीच मिळेना. तू मीडियावर तुला काय ना वक्तव्यच करता येईना काय, कारण तुझा मेन मुद्दा काय होता, आमची हिंदूंची देवी देवता.
आता तुझं तिथं बंद झालं दुकान म्हणल्यावर तुला काही सूचनाच झालं, मग तू काय करतो, असा चान्स मारतो, बरं तुझ्याच नेत्याला अडचणीत आणतो, काहीतरी बरं होतं तुझ्याच नेत्याला अडचणीत आणतो. तर अजितदादा लक्ष घाला हो, काय करताय तुम्ही? उपमुख्यमंत्री अजितदादा, हे सर्किट हाऊसला यांनी काय केलंय ते बघा जरा. पुण्याच्या जांगडगुत्ता गेलेला आहे सर्किट हाऊसला. तारीख सगळं मला बोलवा तुम्ही, फक्त तारीख बिरीख सगळं सांगते तुम्हाला, नाव गाव पार सगळं. डेटा आहे आपल्याकडे आलेला. तर हे असले लोक तुमच्या पक्षात ठेवू नका, तुम्हाला या अडचणीत आणता आणि वेगळ्याच गोष्टी करतायत. आणि ते पार्सल ते घेऊ विणतायत. सर्किट हाऊस हे काय आहे? सर्किट हाऊस काय आहे? सर्किट हाऊस हे गोरगरिबांचं काम करण्याचं ठिकाण आहे. काय असले तुमचे मजे मारायचं ठिकाण आहे सर्किट हाऊस? हे बाबा तिथं लोक समस्या घेऊन येतात, त्यांच्या समस्या सोडायच्या असतात. समस्या वाढवायच्या नसतात. अमोल मटणकरी काय बोलाव आता तुला? वाचाळवीर बंद करे तुझे ढंगडे. आणि तुझं पार्सल घेऊन जा अकोल्याला. अजितदादा द्या पाठवून याला, याच्या पार्सल सगळं अकोल्याला. याच्या पार्सलाने पण घाण करणं लावली पुण्यामध्ये आणि यांनी त्याच्याहून करणं लावली तुमच्या पक्षामध्ये. हे असली लोक तुम्ही पक्षात ठेवली राव. पक्षाची इज्जत चालली ना तुमच्या, काय आहे की नाही जरा काही लेवल पक्षाला? हे बघा जरा, लक्ष द्या त्याच्याकडं. पुराव्याशिवाय मी बोलत नसते. काही पुरावे असतात माझ्याकडं, त्यामुळं लक्ष द्या. अजितदादा विनंती आहे तुम्हाला, लक्ष द्या या गोष्टीकडे. ह्याचे वेगळेच चाळे चालू आहेत. याला कशाला दिली तुम्ही आमदारकी? कशाला आमदार केला याला? हे असले सर्किट हाऊसला रिकामे धंदे करण्यासाठी, इकडून तिकडून पार्सल आणण्यासाठी. त्यामुळे जरा बघा बाबा. आणि ते पार्सलही काय काय रंगाचे ढंगाचे रे देवा. शी 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 शी, काय लोक आहेत रे तुम्ही, बेकार लोक. राजकारणाला तुम्ही पार ग्रहण लावून ठेवला अरे. कठीण आहे. तर ते लक्ष घाला दादा, फार तुमचं लक्ष घालण्याची फार गरज आहे याच्याकडे पण आणि याच्या पार्सलकडे पण. आणि ते पार्सल पण हिडत राहतं इकडे तिकडे तिकडे. ए पार्सल तू पण नीट राहा. अख्ख्या व्हिडिओ सगळं तुला पण करीन, नाही तर तुझं पण लय नाचणं लागलंय. इकडे तिकडे तिकडे, याला सोडला की त्याच्या गळ्यात पडती, त्याला सोडला की त्याच्या गळ्यात पडती. धर की यालाच, कशाला याच्या त्याच्या गळ्यात पडतीये येडे. चड्डीवर फिरती. कठीण लोक आहेत बाबा, फारच कठीण आहेत अहो. काय सांगायचं. हे राजकारणात मध्ये चांगल्या घरातल्या बायकांनी जावं की नाही? हे असले तुम्ही नमुने भरून ठेवताय दादा. तो तसा त्याचं पार्सल पण तुमच्याच पक्षात आहे, तोही तुमच्या पक्षात आणि त्याचं पार्सलही तुमच्याच पक्षात. हे दिवसा जातं त्याला सर्किट हाऊसला भेटायला आणि रात्री जातं पबला, दुसऱ्याच्याच गळ्यात पडून दारू पितं. हे असले तुमचे कांड. तर लक्ष घाला दादा जरा. हे बरं नाही असं वागणं दादा. ह्यांच्याकडे लक्ष घालण्याची फार गरज आहे, विनंती आहे तुम्हाला. आणि गप्प वाचाळवीर आपलं गप, विचार करून बोलत जा, नाही तर मग परत माफी मागावी लागते येड्यात तोंडाच्या.